ए भाई, ए, ए, किधर जा रहा भाई तू? अरे एक 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 महत्वाचं काम आहे, खूप डेंजरस आणि रिस्की आहे, ते करायला चाललो. तू दिव्याताईला ए याडा झाला का? प्रेम आहे माझं तिच्यावर, तिला काही नाही होऊ देणार मी. ए भाई, तू कुछ गलत तो नहीं कर रहा ना? अरे कुछ गलत नाही भाई. हे बघ, आता जे होणार आहे ना ते सगळं चांगलंच होणार आहे. सब अच्छा इथलं काम यार, थोडं ऍडजस्ट कर ना प्लीज. हे बघ, मला आत्ता जे काम करायचं ना ते खरंच खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे त्याहून महत्वाचं दुसरं काहीच नाही आहे. चंदन, तू कन्फर्म दिव्याताईला काही? अरे नाही रे बाबा, हे बघ तिच्याशी रिलेटेड काही नाहीये, हे वेगळं पण खूप जास्त महत्वाचं आहे. हे बघा, मी आता जरा घाईते, मी निघतो, पण प्लीज तुम्ही कोणालाच काही सांगू नका, हा प्लीज. ओके, चल बाय बाय. ऐक ना भाई, आलो. चंदन, भाई हा दिल तुटलेला मजनू काहीतरी खोटं बोलते जाणवत होता का? हा, याचं काय काम असेल ना बाहेर? आणि का चेहरा बघून मी वाटतं हा जरा टेन्शन मध्ये आज म्हणून. अरे आलाच या. गॅसवर खीर ठेवली जरा बघ ना. बर. आणि संपदा कुठे आहे ग? अगं ती तयार होते. बोलव तिला. संपदा, हा तुमचा स्पेशल चहा विदाउट शुगर. एवढ्या लग्नाच्या गडबडीत पण मी लक्षात ठेवलाय भाऊ. आई तू चहा घे आधी. हा, एक मिनिट आई. अगं तो हार किती लूज झालाय, तू ना व्यवस्थित नाही घातलास. एक मिनिट थांब. बघू. हा, आता खूप छान दिसतंय. अरे काय धक्का मार, पहिले धक्का मार. बरं ते सगळं जाऊ दे. चहा घे. तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. चहा पीत बसू का काम करू? अरे पण तू उपाशी पोटी कशाला काम सगळी करतोय? कामं झाल्यानंतर मी चहा पीत. डोंट वरी डोंट वरी. खाऊन जा ना थोडं. छान दिसताय तुम्ही. मी येतो. पण खाऊन गेला हो असतास नाही, तर? नंतर आता. बिचारा आई सकाळपासून लग्नाच्या इतक्या गडबडीत आहे ना की उपाशी राहिले तेही त्याच्या लक्षात नाही राहत. अरे इथे कुठे ठेवलाय? बाजूला ठेवा. अरे लवकर हात चालवा ना, लवकर डिश लावा पटपट. चला चला. काय रे, हा ठेवायचा मुहूर्त बघतोय का? नाही. मग ठेव ना लवकर खाली. हा. अरे खाली कुठे ठेवतो? वरती ठेव. हो हो हो. हळू 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 जरा हळू. हो. हा, आता पुढे काय? काही नाही. काही नाही. हा. आराम करायला आलाय? हो. हो. नाही नाही. अबे तू काय इलेक्ट्रिशियन आहे का? हा? नाही. अरे मग जा ना, आतमध्ये हळद हवी आहे, ती घेऊन जा. हो हो. ए थांब थांब. मागे लवकर. अबे तू काय गाडी आहे का? तुझं नाव काय रे? चंद. सफरचंद. ताराचंद. मग पगडी कुठे? सॉरी, चंद्रमुखी. अबे चंद्रमुखीला दाढी. चंद्रकांत. चंद्रकांत. हो. नक्की? नक्की. फायनल? फायनल. कन्फर्म? कन्फर्म. विसरणार नाही? नाही. मजा आता. अरे ते हळद घेऊन. हळद, हा, जा लवकर. ए, तू कोण आहे? सूर्यकांत. त्याचा भाऊ? नाही मग तो कोण आहे? माहित नाही. अरे तो चंद्रकांत आहे. झालं का तुझं? हा, मग काम कर ना. कुठली माणसं आहे ती? जाऊ दे. मी का आलो इकडे? अरे हा, काम आहेत ना. आता हे आणि लक्ष्मण भाऊजी पण छान मिसळायला लागलेत ना. त्यामुळे घरात असं छान वाटतंय ना. आता सगळं छान होणार. सीताई, आंब्याच्या डाळ्या राहिल्यात ना? अरे हो. ए कीर्ती, अगं काढून ठेवले होते आंब्याचे हो, दाणे. मी घेऊन येते. हा. आलेच. आणते ते. हो. इकडे बघ. ए थांब. ताई रेडी? आशू, किती छान दिसतोयस तू. बरं आहे का? खूप छान. चल चल. चला. हळदीच्या आधीच ग्लो आला त्याच्या अरे चेहऱ्यावर. काही काय. ये बस वर. इकडे? हो म्हणजे बस इथे बस. बस.
नेहा आणि सुजाता? मी त्यांना फोन केला होता, रस्त्यात आहेत, येत आहेत. बरं बरं. ते डहाळे राहिले, मी घेऊन येते. किट्टू डार्लिंग, आले आले. आशू, हा मला कळतंय तुझं काय चाललंय. काय चाललंय? काय चाललंय म्हणजे नेहाला बघण्यासाठी असं बसलास ना तू. ऐ, इकडे बघून बस, हळद तुला अशी लावायची. मला माहित नव्हतं मी माहित असं नव्हतं, काय. नाही, मुद्दाम करतोय, कळतंय आम्हाला. आई बघतेस ना. बसलो बसलो मी. आता हे काय आता मावशी, या आई मावशी आली. अरे या आली का? चला, हळद आहे आज. नेहा कुठे पण? अगं एव्हा नाही, ती यायला हवी होती. म्हणजे खरं तर मैत्रिणीला भेटायला गेली आहे, मला वाटलं आली असेल आता. पण येणार आहे ना ती नक्की? संपदा, काय बोलतेस कळत नाही, जरा गप्प बस. ताई, मला फक्त वाटलं की शांत, कोणीही काहीही बोलणार नाही. येईल नेहा, सगळं नीट होणार आहे. सॉरी 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 किती उशीर सॉरी, थोडा उशीर झाला मला. काही हरकत नाही. छान दिसते. आणि तसंही हळदीला मुहूर्त कुठे असतो? हं? हो, पण आशू कधीपासून वाट बघत होता तुझी, आधीच तिकडे तोंड करून बसला होता. हे खरंय. हा, पण आधी हळद मुलाची, हा, मग मुलाची उष्टी हळद आमच्या नवरीला लागणार. चला चला चला. अरे मांजा, ये ये. अरे आलास तू. मला वाटलं दुखवटा वगैरे साजरा करत असशील. ए ताई, अगं आलाय ना तो आता, तर त्याला एन्जॉय तर करू दे. हो, एन्जॉय करायचाच आहे हा तू. चला चला हळद लावूया. सुरू करते. हा, हो. ये कसं जाता?
अरे मांजा हे रमलायस का? जा लवकर. आपण मी ही अशी नाही लावणार, मी थोडी वेगळ्या पद्धतीने हळद लावतो. का? म्हणजे म्हणजे भाई तू माझा खास मित्र आहे ना, तर आता खास मित्राच्या हळदीत त्याला हळद लावायची पद्धतही खास हवी ना. काय भाऊ? अरे बाबा काय खास पद्धत आहे तुला. तुला आवडेल हे बघ भाऊ, मी मोरपिसाने हळद लावणार आहे. ही कुठली वेगळीच पद्धत? नाही काय, मी ऐकलंय की मोरपीस गुणकारी असतं, म्हणून म्हटलं की आशूला आपण मोरपिसाने हळद लावू, है ना. अरे बाबा ठीक आहे, कशी लाव तू हळद, पण तू आलास ना यातच समाधान आहे मला. काय रे, काय आलं? काही आठवलं का? म्हणजे मोरपिसाने आधी कोणी काही औषध वगैरे लावलंय का? हे तू मुद्दाहून करतोयस का? मुद्दाम मनापासून लावतो, हे काय बोलतो? म्हणजे ऐक ना, मला इथे आज माझा मित्र हवाय, शिवाचा मित्र नकोय, कळतंय तुला? आणि जर तुला हे असं काहीतरी करायचं असेल आणि तिचा मित्र असल्यासारखं वागायचं असेल माझ्या लग्नात, तर तू नाही थांबलास तरी चालेल. चला झाली सगळ्यांची हळद लावून, म्हणजे मुलाची हळद लावून झाली. आता उष्टी हळद आपल्या होणाऱ्या वहिनीला लावायची आहे. चला. शिवा, तू इथे बसलीये, तिथे त्याला हळद लागली. तू जाऊन आला का हळदीला? म्हणजे? जाऊन आला का? हो मग काय झालं तिथे? अरे काय होणार आहे, त्याला हळद लागली. आपण मी शक्कल लढवून दिलो होतो, बाई अशी तशी हळद नाही लावली, मी मोरपिसाने हळद लावली. तुला सांगतो, जेव्हा मोरपिसाने हळद लावली त्याला ते आठवलं असेल. तुला आठवतं तू मोरपिसाने त्याला औषध लावलं होतं? चिडला माझ्या, मला बोलतो गरज नाही, जा. तू हसू नको, माझा अपमान झालाय तिथे. नाही पण माझं थँक्यू, तू तिकडे जाऊन आलास. पण तू नको ना एवढं लोड घेऊ यार, सगळं होईल नीट. अरे हा काय आशावाद आहे? आता उद्या लग्न लागेल त्याचं, कधी होणार आहे ठीक? म्हणजे माझे पप्पा गेले ना तेव्हा मी खूप लहान होते. म्हणजे आपल्याला काही कळत नसतं ना, तेवढी लहान, काहीच सुधरत नसतं ते. तेव्हा असं वाटलेलं की सगळं संपलंय, काहीच नाही आता. पण तेव्हा आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो ना,
आईने आम्हाला वाढवलं, शिकवलं, लढायला शिकवलं. आमच्या दोघींची लग्न झाली, आम्हाला मुलं चांगली मिळाली. आता जे काही झालं ते सगळं ठीकच आहे, पण इथपर्यंत आम्ही ते उभं राहिलो म्हणून आलो ना. म्हणजे सगळं संपलेलं असताना पण आम्ही एवढं लांब येऊन पोचलो. तेव्हा मला कळलंय की संपलं 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 असं काही नसतं. जिथे सगळं संपतं ना तिथेच नवीन होप तयार होतं. हॅलो. बोला, कशी सुरू आहे लगीन सराई? आनंदात सुरू आहे सगळं. घरात एवढं आनंदाचं वातावरण आहे ना. आणि संगीतचा आणि हळदीचा कार्यक्रम इतका सुंदर झालाय तुला सांगते. नेहा आणि आशू सोबत खूप कमाल दिसतायत ग. मला खूप आवडतंय. हो, पण आमची बिचारी शिवा काही आशूला सोडायला तयार नाही. म्हणजे मेहंदी काढली आहे तिने हातावर आणि नाव लिहिलंय छकुला. बिचारी मनाला लावून घेतलंय ग तिने. ऐक ना दिव्या, एक काम कर, तू ना तिची जरा काळजी घे, तिच्याकडे लक्ष दे. काय ना अशाने वेड लागू शकतं ग तिला. हा, पण आता शिवाचं काही टेन्शन नाही. नाही हा, शिवा आहे ती, त्यामुळे तिच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. आणि हे बघ, उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण उद्या आशूचं लग्न आहे. त्यामुळे काहीही झालं ना तरी तू तिला तिथेच थांबवून ठेवायचा. हो, पण ती शिवा आहे, कठीण जाईल जरा. जाईल ना सोपं. तुला दुप्पट तिप्पट पैसे देते. मॅडम, काम झालं समजा तुम्ही. उद्या शिवा मंडपाच्या बाहेर सुद्धा दिसणार नाही. मला माफ कर शिवा. काहीतरी हाताला लागेल म्हणून मी आलो होतो इथे, पण काहीच सापडत नाहीये. तू एवढं केलंस माझ्यासाठी, पण मी तुझ्या आनंदासाठी काहीच करू शकत नाही. नाही, पण मी हार नाही मानला, आणि हे मी तुझ्याकडनंच शिकलोय. समुद्राची वाळू, दिव्याने लिहिलेली चिठ्ठी, आणि त्या चिठ्ठीत समुद्राची वाळू. एक मिनिट, आशू बीचवर कधी गेला असेल? शिवाचा वाढदिवस होता तेव्हा.